की मी व्यसनमुक्तीबद्दल बोलत नाहीये. ऋषी कपूर, मी परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल बोलतोय तुझ्याशी. परमेश्वराचं अस्तित्व, हायर पॉवरचं अस्तित्व आहे का? आहे तर कशावरनं आहे? नाहीये तर कशावरनं नाही? नसेल तर काही इश्यूच नाही, पण जर असेल तर मला त्याचा काही उपयोग आहे का त्या हायर पॉवरचा? कारण मी अल्कोहोलिक आहे, बेवडा आहे. म्हणजे स्वतःच्या पोळीवरती माझ्या तूप कसं ओढून घेता येईल हा विचार मी सातत्याने करणारा माणूस आहे. हे जे म्हणतात ना, हा एक प्रकारचा आजार आहे, धूर्त कावेबाज व घोटाळ्यात टाकणारा आजार आहे वगैरे वगैरे, तर ते धूर्त कावेबाज व घोटाळा करणारी ती 90 मध्ये बसणारी नाहीये, क्वार्टरमध्ये पण बसणारी नाही आणि खांब्यात बसणारी पण नाही. तर धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा असा माझा स्वभाव आहे, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि तो धूर्तपणा नक्की आहे, कारण जिधर चांदी उधर गांधी. मी माझ्या बाबतीतलं बोलतोय, तुमचं तुम्ही तपासून बघा. दुसरं म्हणजे कावेबाजपणा. मनातली गोष्ट मी ओपन आउट होणारच नाही पटकन, म्हणजे दबा धरून बसणार. ऑपॉर्च्युनिटी आली की झडप घालवणार आणि स्वतःचा स्वार्थ साधणार. असं माझं तरी आत्तापर्यंत आयुष्य गेलं होतं. म्हणजे धूर्तपणा झाला. आणि घोटाळ्यात टाकणारा म्हणजे दुसऱ्याला चुकीच्या दिशेने नेणारा आणि स्वतः जास्त शहाणा आहे असं स्वतः समजणारा, आणि नंतर मीच घोटाळ्यात पडतो. मी फक्त दारू पिऊन घोटाळ्यात पडलेला माणूस नाहीये. मी अनेक वेळा, अनेक प्रकारे, अनेक घोटाळ्यांमध्ये अडकून पडलेला माणूस आहे. दारू पिणं हे वरचं लक्षण झालं फक्त माझं. पण मी स्वतःचं समर्थन करणे, स्वतःची बाजू खरी कशी आहे हे दुसऱ्याला दाखवून देणे, दुसऱ्याला मातीत घालणे असाच हेतू माझा दरवेळेला असतोच असं नाही. परंतु त्याचं काय झालं ते मुर्दे, माझं चांगलं झालं पाहिजे असा तो धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा माझ्यासारखा माणूस असतो ना. अशा रुतलेल्या माणसाला जर का एक कुठेतरी अशी पॉवर आहे की जी आपल्याला मदत करते आणि त्या सगळ्या खड्ड्यांमधनं, अडकलेल्या जंजाळांमधनं बाहेर काढून आजच्या तारखेला कालच्यापेक्षा आपलं जीवन अधिक सुसह्य करते, अशी ती पॉवर असते. काय झाले, आपण बेवडा आहे म्हणजे काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपला कोणावरच विश्वास नाही. त्याचं कारण आपला स्वतःवरच विश्वास नाही. मी केव्हा कसा वागेन हे माझं मला समजत नसतं. त्यामुळे आपण कधीच कोणावरती विश्वास ठेवणारी माणसं
नाही. मग काय आहे? तर जे दिसेल त्याच्यावरती विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. मी माझ्याबद्दल बोलतोय, तुमचं तुम्ही तपासून बघा. जे डोळ्याला दिसेल त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. तो दरवाजा आहे, कशावरनं रे तो दरवाजा आहे? तो उघडतोय, बंद होतोय, त्याला कडी आहे, ती कडी सरकतीये. मग ती कडी सरकल्यावर त्याच्यावर किती धडका मारल्या तरी तो उघडत नाही. या सगळं करणाऱ्या गोष्टीला दरवाजा असं म्हणतात. हा, असं सगळं आहे ना, मग तो दरवाजा आहे असं मी म्हणणारा माणूस आहे. बरोबर बोलतोय मी? तसं ती हायर पॉवर आहे का? कुठे आहे? ती कशी दिसते? ती कशी ऐकू येते? तिला हात लावता येतो का? ती आपल्या खांद्यावर हात ठेवते? ती आपल्या कमरेत लाद मारती का? आपण पडलो तो उठवते का? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये कायमच असायचे. आणि मी बेवडाय म्हणजे काय आहे, तर गरज सरवून वैद्य मरो आलाय मी. म्हणजे कोणाचाही उपयोग संपला की टांगला. मग ती आई असू देत, बाप असू देत, भाऊ असू देत, वहिनी असू दे, बहीण असू दे, मेवणा असू दे, शाळेतला मित्र असू दे, नाही तर कॉलेजमधला मित्र असू दे, बार मधला क्लासमेट असू दे, नाही तर शाळेतला क्लासमेट असू दे. मी माझ्या उपयोगापुरतं त्याला वापरणार आणि नंतर हाड मांडणार त्याला. त्याला कृतज्ञ असं म्हणतात. हं, तर मी तसा आहे का? तर हो, माझा इतिहास ते सांगतो. माझा इतिहास मला असं सांगतो की मी कृतज्ञ आहे. कृतज्ञ आहेचा अर्थ नुसतं वापरतो सोडून देतो असं नाहीये. तो उलट वरती त्याच्याबद्दल वाईट बोलतो. जमलं तर त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन अजून वर चढतो, नंतर पडतो, परत रडतो, परत कोणतरी येतं, परत डोळे पुसतं, परत कडेवर घेतं. मग कडेवर घेतलं की मला जरासं हायचं वाटतं आणि मला कंटाळा येतो ना. मग किती वेळ वाटणार ना एका ठिकाणी? एकाच्या कडेवर किती वेळ वाटणार ना? मग मी म्हणतो जाऊ दे, मला आता जाऊ दे, आता मी याच्या पुढे नीट वागेन. अरे तू ऐक माझं जरा, काही दिवस राहा माझ्या बरोबर, आपण बरोबर राहू. चले तुझ्या आईले बाल झालं तुझं, असं म्हणून त्याच्या पोटात लाथा मारणार. मग त्या लाथा असह्य झाला की आपल्याला खाली उतरवतात आणि आपल्याला खाली उतरवलं की आपण परत बागडायला जातो. आणि मग जरी दारू नाही प्यायलो तरी अधिक वाईट वागतो, अधिक सावधपणे. असा माझा इतिहास आहे. तुमचा आहे की नाही तुमचा तुम्ही तपासून बघा. मी हायर पॉवर बद्दल बोलतो आहे. मला हायर पॉवरचं अस्तित्व कसं जाणवलं, त्यापूर्वी मी ओरिजिनल साऊंडट्रॅक माझा कसा बिघडलेला आहे, माझी हार्ड डिस्क कशी क्रॅक झालेली आहे, याचं परीक्षण मी आता केलं. याचा अर्थ मला जर माझं आयुष्य ह्याच्या पुढचं चांगलं घालवायचं असेल तर देअर शुड बी समबडी ऑर समथिंग की जो माझी पाठ सोडणार नाही. पाठ तर नाहीच सोडली पाहिजे त्यांनी मला गोड बोलून योग्य काय अयोग्य काय हे सांगितलं पाहिजे. भले तो दिसला नाही तरी चालेल. बघा लॉजिकल बोलतोय का मी?
मध्येच कोणीही मला काही अडवून प्रश्न विचारला तरी चालेल. मी परत तेच वाक्य बोलतो आहे. मला जर माझे जीवन बदलायचं असेल, आणि आता जे काय चाललंय ते काय खरं सांगायचं तर फारसं चांगलं चाललेलं नाहीये असं मला माहीत होतं, मला वाटत होतं, मला जाणवत होतं, आणि नव्हतंच चाललं. जरा 8-15 दिवस महिनाभर त्याच्या आईला ते दारू थांबली की मला दात यायचे, आणि मग मी परत दारू प्यायचो. मग दारू प्यायलो की परत खोटं बोलायचो, परत चोऱ्या करायचो, परत घरातली वस्तू कमी करायचो, नाही तर खोटे देखावे करायचो, नाही तर काही अगदी काहीही चाललं होतं माझ्या आयुष्यात. मी कसाही वागत होतो. थळ काळ प्रत वगळता सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आपले कॉमन आहेत. मला दारू थांबून 25 वर्ष झाली आहेत, ह्याचा अर्थ मी काय लई शाणा झालोय असं अजिबात नाहीये. दारू प्यायचीच नसते हे सुद्धा मला कळत नव्हतं राव. आणि परत त्याच तिकिटावर तोच खेळ करायला मी जायचो, आणि मी कोणाला जुमानत नव्हतो. मी ह्याला टांगला, त्याला कॉलला, तुझं तू बघ, माझं मी बघेल, माझ्या पैशाने पितोय, याडा आहे का तू, हेच चाललं होतं माझ्या आयुष्यात. आणि त्यामुळे मला ना, मी हतबल झालो होतो माझ्याच वागण्यामुळे. मी अनेक प्रकारचे देव केले, देवस्की केल्या, उलट्या पिसाचं कोंबडं, 3 धारी लिंबू, सगळं करून झालं. त्याच्या आईला घोड्याचा घाम सगळं करून झालं. मला कशाचाच उपयोग होत नव्हता. मग कशाचा उपयोग झाला मला, तर मी तुम्हाला एक, काल परवाच त्या व्हॉट्सअपवरती आलो होतं म्हणून मला आपलं आठवलं म्हणून बोलतोय. एक भिकारी असतो, तो एका देवळापाशी बसून भीक मागायचा, आणि त्याला कोणीच भीक घालायची नाही. आणि तो आपला देवापाशी म्हणायचा, ओ देवा द्या की देवा, ओ देवा द्या की देवा. माणसांनाही देव म्हणायचा, देवळातल्यालाही देव म्हणायचा. हे त्याला कोणी भीक घालायचं नाही. तर त्या देवळातनं ते उठलं आणि मशिदीच्या इथं दरवाज्यात जाऊन बसला. मशिदीच्या म्हणलं, हे हिंदू लोक भिकार चोट आहेत, हे मुसलमान तरी देत आहेत का बघू आपण. अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे करून ते चाललं होतं त्याचं. त्याला तिथेही कोणी हिंग घालून विचारणार काय. मग ते उठला आणि एका गुत्त्याच्या दरवाज्यात जाऊन बसला. आणि गुत्त्याच्या दरवाज्यात जाऊन बसल्यानंतर टाईटून आलेला माणूस का कोणास ठाऊक त्याच्याकडे बघायचा. काहीतरी आहे, नसायचेच खिशात पैसे, आणि खिशात पैसे असताना दारू नाही पिणार असं होणारच नाही ना. तरी पण कधी कधी चिल्लर वगैरे राहिलेली लोक देऊन टाकायची त्याला. आणि मग त्याच्या मनात येतं की शाळेला काय देव आहे म्हणला, पत्ता कुठला सांगतो, आज तो कुठं, काय चाललंय. म्हणजे त्याला दिसलेला देव तो दारूच्या धंद्यावर दिसला. तसं मी दारू पित असताना किंवा माझं नशीब गांडू असताना, मी 10 ठिकाणी खचत असताना मी आसरा बघत होतो, मी आश्रय बघत होतो. मला कुठंतरी काहीतरी मदतीची अपेक्षा होती. मला कळत होतं दारू थांबली पाहिजे, मला कळत होतं पैसा मिळवला पाहिजे, मला कळत होतं कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे, मला कळत होतं मुलाचं शिक्षण व्हायचंय अजून, झोपू नका. आणि मी अशा कुठंतरी आसरा बघत होतो. काही करून मला एक अशी लॉटरी लागली पाहिजे त्याच्या आईला, ती माझं जीवन बदलून जाईल. म्हणून मी ते सगळे महाराज, नारळ, पेढे, हार वेगवेगळं चाललं होतं माझं सगळं.
आणि असं करत असताना मी त्या देवाच्या अस्तित्व, आणि मला देवाचं अस्तित्व तेव्हा माहीत होतं का, तर मला माहीत नव्हतं. फक्त लोक म्हणतात आहे 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 म्हणून मी आपला कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे करत फिरत होतो. आणि असं चालू असताना मला त्या अल्कोहोलिक अनोनिमसचा मेसेज मिळाला. आणि चला त्याच्या आईला आता हे करून बघू म्हणलं. कारण पत्रिका दाखवून झाल्या होत्या, हात दाखवून झाले होते, उपास तापास करून झाले होते, गुरुचरित्राची पारायण करून झाली, सगळं करून झालं होतं. गुरुचरित्राचं पारायण करायचो तेव्हा 7 दिवस थांबायचो. काउंटडाऊन मनात चालू असायचा. धूर्तन काव्यवाचपणाबद्दल बोलतोय मी माझ्या. आणि 8व्या दिवशी परत तय्या फुल्या टाकत घरी. असा माझा इतिहास आहे. याचा अर्थ तो दत्तदेव खोटा होता का, तर तो दत्त खोटा नव्हता. मग मी खोटा होतो का, तर मीही खोटा नव्हतो, कारण मी जिवंत होतो. मग कुठं आड येत होतं, तर माझी श्रद्धा आड येत होती. माझी पूर्ण श्रद्धा नव्हती, कारण मी सीइंग इज बिलिव्हिंग वाला होतो. मला आत्ता या गोडबोलीने इथं बसून आज चिमटा काढला ना जोरात, तर मी त्याच्याकडे बघीन आणि म्हणेन, हे यार काय चाललंय तुझं. म्हणजे मला जाणवलं ना हा गोडबोलीचं अस्तित्व आहे. तसं मला देवाचं अस्तित्व जाणवतच नव्हतं. काही असतो देव किंवा तो मदत करतो हे काय कळत नव्हतं, कारण मदत नव्हता करत तो, कारण मी योग्य दरवाज्यात जाऊन भीक मागत नव्हतो. त्या भिकाऱ्याला सुद्धा सापडलं, गुत्त्याच्या दरवाज्यात जाऊन त्याला भीक मिळायला लागली. तो म्हणला इथं देव आहे. तसं मला दारूपासनं बचाव करायचा होता, मला माझ्या कॅरेक्टर डिफेक्ट्स पासून बचाव करायचा होता, आणि मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो, अशा ताकदीच्या शोधात होतो की जी माझ्या कानात येऊन सांगेल, ए काय चाललंय तुझं, डावीकडे कुठे जातंय अडे, सरळ चाल. का रे, गुत्ताय डावीकडं. आणि मग तेवढ्यापुरता मी सरळ जायचो. बघा मी काय बोलतोय, मला हायर पॉवरची या झालेल्या जाणीवीबद्दल बोलतोय. आणि अशा परिस्थितीत, अशा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये मी त्या एच्या दरवाज्यात पोचलो. आणि तिथं जाऊन बघितलं तर सगळेजण झाले माझ्यासारखेच. फक्त त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक होता, ते सगळे माझ्या आधी थांबलेले होते. त्यांच्यातलं कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं, पण ते मला वेलकम करत होते. ते मला म्हणत होते, बरं झालं तू आलास, आम्ही असेच होतो. आम्ही असेच होतो म्हणजे काय, नाही नाही आम्ही बीत नाहीये, पण आम्ही सुद्धा असंच एकदा कधीतरी व्यसनमुक्तीच्या आणि समाधानी आयुष्य जगण्याच्या शोधासाठी इथं आलो होतो. म्हटलं हो का. एक तर माझा विश्वास नाही कोणावर, काहीतरी हे पोपट बोलतायत, काहीतरी कुठेतरी डोनेशन काढायचे धंदे असतील. म्हणजे स्वार्थाशिवाय समोरचा माणूस माझ्या जवळ येतो याची कल्पनाच नव्हती मला, कारण मी कधीच कोणाच्या जवळ माझ्या स्वार्थाशिवाय गेलेलो नव्हतो. आणि मी तो गोडबोले कितीही चांगला असला तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत मला त्याच्या चांगुलपणाचा अनुभव येत नाही. आणि दुसरीकडे कुठेही जायला जागा नव्हती, म्हणून मी रोज तिथं जायला लागलो. कारण त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा मी न पिता घरी गेलो आणि मला बरं वाटलं. कसलं बरं वाटलं,
तर मला माझ्या अंतर्मनाने असं सांगितलं की साला हे करून बघू आपण. आतापर्यंत 10 प्रकार झालेच होते की करून, कुठलाच उपयोग होत नव्हता. 2-5 दिवसापेक्षा माझी बॅटिंग चालायचीच नाही, लगेच विकेट पडायची. म्हणलं चला आता इथं बॅटिंग करून बघू. आणि म्हणून मी तिथं जायला लागलो. आणि तिथं लिहिलेलं असतं येत राहा. आता हे येत राहा का लिहिले, मरू दे. तेवढ्यात एक जण म्हणला, तू जसा बेट्या 1 दिवसात दारुडा झाला नाही ना, तसा तुझी दारू 1 दिवसात सुटणार नाही. तुला त्यासाठी काही दिवस यायला लागेल इथं. आता काय दुसरा पर्यायच नव्हता, त्यामुळे मी जात राहिलो तिथं. पण तिथं गेल्यानंतर आय एम टॉकिंग अबाउट हायर पॉवर. मला ऐकू आलेल्या, मला जाणवलेल्या हायर पॉवर बद्दल मी बोलतो आहे. मला काही दिवस तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की मी दारू पीत नाहीये सध्या. लगेच घरातल्यांचा विश्वास बसला का, अजिबात बसला नाही. पण मला तिथं ऐकायला मिळाला की अजून घरातल्यांचा विश्वास तुझ्यावर बसणार नाहीये. मी त्या आवाजाला हायर पॉवर मानायला लागलो. त्याचं कारण देव काय करतो रे गोडबोले सांग तू मला. पुढं तुझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांना तू आता मानसिकता स्वतःची बदलून कसं तोंड द्यायचं याचं ट्रेनिंग देतो. देव 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 म्हणजे काय असतो रे देव. तर देव तुला बघा, तुम्ही आत्ता सुद्धा बघा, इथं आपण जेवढे लोक बसलोय ना, सगळ्यांनी उजवा हात वर करा बरं रे. कोणी नाही केला, नीट कर ना. हे काय हा वर जात नाही. बर आता डावा हात करा रे वरती. केला सगळ्यांनी डावा हात. याचा अर्थ दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय आहेत, दोन्ही डोळे आहेत, 2 कान आहेत, सगळं आहे ना रे जागेवर. म्हणजे आपलं आपलं असल्याची जाणीव व्हावी म्हणून हात वर करा म्हटलं. हा त्याचा हात वर जात नाही. जाऊ दे, त्याला नको हसू बेटे. अरे तुझा जातोय ते बघ. आपलं हेच होतं. दारुडेपण म्हणजे काय असतं, आहे त्यात आपण आनंद मानत नाही. दुसऱ्याच्यात काय कमी आहे तिथं बोट घालायला जातो आपण. आणि तिथं बोट घातली की असा वास येतो. मग ही बेवड्याची भाषा आहे. ही बेवड्याची भाषा आहे. असं बोललं तरच कळतं. सरळ सांगून आपल्याला समजत नाही. बरोबर आहे ना. तर विषय असा चाललाय, मला कुठं आला देवाचा आवाज ऐकू. तर मला मी जसजसं त्या ए मध्ये जायला लागलो तशी माझी दारू थांबली एकदा. आणि माझी 24 दिवस दारू थांबली. ऐकता का गोडबोले, फोन मोबाईल नका बघू. आत्ता तुम्ही मनाने आणि शरीराने इथं असणं आवश्यक आहे. गोष्ट अशी चालली आहे, मी 24 दिवस झाले दारू थांबवली होती. 20 एप्रिल 98 मी गेलो तिथं. आणि 14 मे पर्यंत मी दारू पिलो नव्हतो. फक्त एच्या मीटिंग करू ना, फक्त त्यावेळी गुड मॉर्निंग ग्रुप नव्हता, फक्त संध्याकाळी मीटिंग होत्या. तरी मी थांबलो होतो. मला सकाळी उठून प्रश्न असायचा, सकाळी उठून करू काय, दारू पिऊ नको तर करू काय, हा प्रश्न. हा मग साधं आहे का काय दारूचं व्यसन म्हणजे. सकाळी उठून करू काय मी दारू पिऊ नको तर. मला तिथं एक जण पहिल्याच दिवशी म्हणला, काय म्हणताय उद्या काय प्रोग्राम. पहिल्या दिवशी ओळख झालेला माणूस विचारतो राव मला काय प्रोग्राम. म्हणलं काय नाही, आता उद्या काय नोकरी पाणी तर नाहीच आहे सध्या काही.
बघतो आता. एक काम कर ना, मी स्टेट बँकेत आहे, उद्या सकाळी ये ना ब्रँचला. म्हणजे त्यावेळेला ब्रँचेस मधलं वातावरण वेगळं असायचं 25-26 वर्षापूर्वी. ये म्हटलं माझ्या इथं बस, गप्पा मारू आपण. मी गेलो ना राव बँकेत त्या, आणि ये की म्हटलं आतमध्ये ये बस. त्याने असं स्टूल दिलं मला बसायला, तिथं बसलो. चांगला 12-12:30 पर्यंत वेळ काढला तिथं. मी मला सापडलेल्या परमेश्वराबद्दल बोलतोय. डे 1ला मला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाली. फक्त मला ती नंतर कळली. म्हणजे ती जाणवली, म्हणजे पहिल्या दिवशी जाणवली नाही मला ती, पण मला परमेश्वर मदत करत होता पहिल्या दिवसापासून. तो म्हणला ये बँकेत बस. 12:30 पर्यंत बसलो. आता काय म्हणलं नाही, आता घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि संध्याकाळी मीटिंगला येतो. म्हणलं काय, व्हेरी गुड म्हणले. नाही तर मग जेवण झाल्यावर आम्ही बसलाच तिथं तरी चालेल, तू काय तसं हे नाही. त्याला बिचाऱ्याला काळजी माझी, कारण मी दुपारी पण लावायचो आणि रात्री पण लावायचो ना. मी रात्री पिऊ नये हे त्या परमेश्वराच्या आवाजाने, ए अरे आता तू पिऊ नको बर का, असे शब्द न वापरता त्यांनी मदतीचा हात दिला मला पुढं. ये बँकेत बस. मी काही गेलो नाही, प्यायलोही नाही. संध्याकाळी मीटिंगला गेलो आणि माझा दुसरा दिवस परत असाच गेला. तिसरा गेला, चौथा गेला. मला तिथे असे अनेक परमेश्वराचे आवाज ऐकायला मिळाले की जे स्वतःहून मला मदत करायला तयार होते. फक्त माझं लक्ष पाहिजे तिथं, माझी व्हिजन पाहिजे. तो समोर बसलेला आहे ना, तो मला मदत करण्याच्या इच्छेनी पुढे आलाय. ही व्हिजन मला नव्हती. त्याचं कारण मी आयुष्यात कधीही कोणालाही निस्वार्थीपणाने मदत केलेली नव्हती. परंतु त्यांच्यात जायला लागल्यावर, माझी दारू थांबल्यावर मला कळायला लागलं की दे आर सिम्पली ट्राईंग टू हेल्प मी आउट. पटलं त्याला मला, ते खरंच पटलं. आणि मी 24 दिवस सोबर राहिलो. आणि मग 25व्या दिवशी काय झालं तर 25व्या दिवशी म्हणजे 24व्या दिवशी खरं सांगायचं तर 14 मे होता. मग 14 मेला काय होतं, काय नाही. 15 मेला माझा जन्माचा वाढदिवस असतो, माझा प्रगट दिन. आता खरं तो मला एवढा आनंद करण्याचं काय जरूर नाही बरं का, कारण माझा जन्म असा 15 मेला वाढायसाठी मी काही केलेलं नाही. पण मला उगाचच माझे पाठ थोपटून घ्यायची, कुल्ले बडवून घ्यायची इच्छा ना, म्हणून मग आता मग आणि विकृत मनस्थिती. मग आता उद्या वाढदिवस आहे तर आज या वर्षातली शेवटची पिऊन घेऊ. बघा धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा कसा आहे. या वर्षातली शेवटची प्यायची आणि 15 मे पासून आपला जन्मदिवस आहे त्या दिवशी थांबायचं. आणि तोपर्यंत त्या 24 दिवसामध्ये तिथे शेकडो लोक थांबलेले बघितले होते ना, मी ऐकले होते ना. कोणाला 12 वर्ष झाली, कोणाला 3 वर्ष झाली, कोणाला 23 वर्ष झाली. आपला जन्माचा वाढदिवस आणि दारू सोडण्याचा वाढदिवस एकच असला पाहिजे, म्हणजे सापडलेला क्षण घालवायचा. मी 14 तारखेला चोरून दारू प्यायला गेलो. नेहमीप्रमाणे आपलं कोणाला वास येऊ नये म्हणून लिमकात पी, मग वडकात पी, असलं काहीतरी केलं. आणि 2:15 वाजता फुल्या टाकत घरी आलो दुपारचा. पण संध्याकाळी मीटिंगला गेलो मी. त्याचं कारण मला त्या हायर पॉवरच्या अस्तित्वाची गोडी लागली होती. बघा मी काय बोलतोय, हायर पॉवरच्या अस्तित्वाच्या गोडीबद्दल बोलतोय. मला एकदा जर का कळलं की तो आनंद मला मदत करणारा आहे
तर मी काय त्याचा शर्ट सोडत नाही. मग त्यांनी किती लाथा घालू दे, हाडहूड करू दे, कुठंतरी बांधून ठेवू दे, मला तिथनं काहीतरी करून सुटणार आणि परत जाऊन त्या आनंदला बिलगणार मी. का? आता कळलंय ना मला, हा एकमेव व्यक्ती असा आहे की जो माझ्या आयुष्यात आनंद आणेल. म्हणून मी लावली दुपारची, तरी परत संध्याकाळी स्कूटर काढली आणि मीटिंगला गेलो. तिथं गेल्यावर मला कोणीही हसलं नाही. ह्याला कोणाचा वास येते रे, हे हो तिकडे बस, असं कोणीही म्हणलं नाही. मलाच लाज वाटत होती, म्हणून मी शेवटच्या बाकावर जाऊन बसलो होतो. सगळ्यांच्या लक्षात आलं होतं मी प्यायलोय, पण कोणी मला हाडहूड केलं नाही. आय एम टॉकिंग अबाउट परमेश्वराचे अस्तित्व. देव कधीही शिक्षा करत नाही. आपल्यातल्या प्रत्येकाने लहानपणी आईनी सांगितलेलं ऐकलं असेल ना गोडबोले, हे तू असं करू नका, देव शिक्षा देईल. दिली का रे तुला कधी शिक्षा देवानी? नाही दिली, नाही ना दिली. देव शिक्षा देत नाही रे. देव कायम आपल्या पाठीशी उभा असतो. तो वेळोवेळी आपल्याला सावरत असतो. आणि एखादा देखणा माझ्यासारखा लईच वाया जातोय म्हटल्यानंतर एक रट्टा ओढतो, एक रट्टा ओढतो आणि तो रट्टा दुसऱ्या कोणाला कळत पण नाही. क्योंकि ऊपर वाले की लाठी का आवाज नहीं आता. येतो. रट्टे खाल्ले की नाही आपण सगळ्यांनी? इथं येण्यापूर्वी नाही खाल्ले? एक जण तरी आहे का रे आपल्यातला असा की ज्यांनी ऊपर वाले की लाठी का रट्टा खाया नाही? करा बरं हात वर. सगळ्यांनी रट्टे खाल्लेत, मग तरी अजून का रट्टे खावेसे वाटतात आपल्याला? कारण आपल्याला तो मारणारा दिसत नाही, आपल्याला मदत करणारा दिसत नाही. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करतोय की प्रत्येक वेळेला ती हायर पॉवर दिसलीच पाहिजे असं नाहीये. त्या हायर पॉवरचं अस्तित्व जाणवलं की झालं. मग ते ऐकू येईल, कोणाच्या तरी रूपाने समोर येईल. अरे साधं रेल्वेतनं पडता पडता कोणतरी हात देऊन ओढतं. किती वेळा मी तर त्याच्या आईला त्या भारतभर दारू पिऊन इतका धुमाकूळ घातलेला आहे मी त्या किर्लोस्कर मध्ये असताना. त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये उत्मात असं म्हणतात. उत्मात इज द प्रॉपर वर्ड फॉर दॅट. कुठं कुठं कसा कसा किती किती ब्लॅकआउट मध्ये फिरायचो मी. ऑफिसची कामं करायचो, पण एकदा कधी ते संपतंय आणि कधी एकदा लावायला बसतोय ह्याचीच चिंता. कित्येक दिवस न जेवता जगलो. नाही जेवायचो राव मी. माझी अन्नावरची वासनाच उडाली होती, तरी त्या परमेश्वराने वाचवलं. कुठं 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 भरकटलो आयुष्यात, तरी परत घरीच जायचो मी. शेजारच्या बंगल्याचा दरवाजा नाही वाजवला मी कधी. का रे? तिथल्या लोकांच्या रट्ट्यांपासून वाचवायला तो परमेश्वर माझ्या पाठीशी असायचा. कित्येक वेळेला मला वेटर घरी सोडायला आलेले आहेत.
का रे? त्या हायर पॉवरचं नियोजन होतं ते. आता जर याला इथं सोडला तर मध्ये ओढा आहे, त्या ओढ्याला पाणी आहे. हा इतका प्यायलेला आहे की त्याला त्या पाण्याच्या डेप्थचा अंदाज येणार नाही आणि नेहमीप्रमाणे सवयीनुसार जाणार तो पाण्यातनं. कोणी वाचवलं रे? कोण ना कोणतरी उपयोगी पडतोच राव. आत्तापर्यंत आपल्यातल्या प्रत्येकाला कोण ना कोणतरी उपयोगी पडलेलं आहे. मग ते आईबापांच्या रूपाने असू दे, बायका पोरांच्या रूपाने असू दे, बहीण भावंडांच्या रूपाने असू दे. चोऱ्या केले राव, चोऱ्या केले. खोटं बोललो तरी तो देव आहेच आपल्या पाठीची. मरू नको भाड्या, तुला मी यातनं बाहेर काढीन. पण जोपर्यंत मला हे शब्द कानावर पडत नाहीत आणि ते शब्द खरे आहेत असं समजून मी त्याला कृतीची जोड देत नाही, तोपर्यंत मला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होऊन उपयोग नाही. आता मला सांगा, काय उपयोग झाला रे आज मला त्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा? तर मगाशीच मी संदीपशी बोललो होतो तेव्हा माझ्या मनात आलं, आता कालच्या परवाच्या तारखेला मला 25 वर्ष दारू थांबून झाली. पण दारू थांबलेले सगळेच जण 25 वर्ष जगतात का रे? जगतीलच असं नाहीये. 22 आणि 23व्या वर्षी देवगडला गेलेले लोक आहेत. मी जगलो 25वं टोकन घ्यायला. याच्याहून अधिक परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव काय पाहिजे? बरोबर बोलतोय का रे पाषाणकर मी? हा, अरे नाही तर कधीच जायचो मी. किती अनंत प्रकारचे अत्याचार आपण आपल्या शरीरावर केलेत हे ज्याचं त्यांनी ठरवा. LFT करते, RFT करते, हा, तिकडं रॉड टाकलाय, तिकडं दुखतंय, तरी मेलो नाही लेका आपण. याचा अर्थ त्या हायर पॉवरची इच्छा आपण जगावं अशी आहे. बरोबर बोलतोय का रे मी? कशावरनं रे? अरे तुझी पण नव्हती इच्छा जगावीची. किती जणांच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते? हात करा रे वरती. माझा तर हात पहिला वर गेला बाबा. किती जणांना वाटलं होतं आपण मरावं? वाटलंच होतं की रे, इतक्या जणांना वाटलं होतं. मेलो नाही आपण. मग एवढी संकट आणून जर आपण मेलो नाही तर त्या हायर पॉवरची इच्छा आपण मरावं अशी नाहीये, म्हणजेच जगावं अशी आहे. आता चॉईस आपला आहे कसं जगावं. कारण काय झालंय, त्या हायर पॉवरनी एकदा आपल्याला बोटाला त्यांनी धरून, आपण तर कृतज्ञच, गरजेपुरतं दुसऱ्याचा हात धरणार, नंतर हाड तुझ्या आईला म्हणणार. पण त्यांनी मात्र आपल्याला हात धरून आजच्या तारखेला व्यसनमुक्त मित्रांच्यात आणून बसवलंय. बरोबर आहे का रे? हा, मग आता मी नवीन असताना जसं मला हायर पॉवरचा आवाज ऐकू आला, माझी दारू थांबली समोरच्याचे अनुभव ऐकून, तसं आता माझी दारू थांबली. 25 वर्ष झाली नाही म्हणून नाही,
1 वर्ष 2 वर्ष झाली. आता माझी दारू थांबली. आता माझं काम काय? देअर यू आर. आता माझं काम काय? तर माझ्याकडं असलेले अनुभवाचं गाठोडं सोडायचं आणि ते नवीन माणसांना द्यायचं. त्याला ऐकू दे ना रे तुझ्या थोबाडातनं बाहेर पडलेला देवाचा आवाज. होप, HOPE, होप. समोरच्याला कधी देणार तू? बर, ही जादू अशी आहे ईश्वरी कृपेची की या गोडबोलेच्या खिशामध्ये जर 5,000 असतील, त्याला म्हटलं 4,000 दे, तर त्यातले 5,000तले 1,000 त्याच्या खिशात राहतात. अनुभवांचं तसं नाही ना. माझे अनुभव माझ्यापाशीच राहतात आणि अजून दुसऱ्याला देणं होतं. मग द्यायला काय हरकत आहे? बंद नाही बेटे परमेश्वराचा आवाज. का तरी अजून झालं तरी माझ्या पोळीवर तू पडून झाल्यावर मी चाललो मुटू मुटू जेवल्यावर उठून. येशील का परत जेवायला इथं? दुसरीकडे नाही तुला चारा कुठं? म्हणून मी त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये टिकलो. आणि आता पुढे मला परमेश्वराच्या आवाजाने काय सांगितलं? दारू थांबली. इथपर्यंत माझं दारू थांबण्याबद्दलचं सांगितलं मी. त्या लोकांचे अनुभव ऐकत राहिलो. ते सांगत असताना ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या नव्हत्या त्या जीवनात माझ्या घडल्या नाहीत याबद्दल मी परमेश्वराचा म्हणजे त्या हायर पॉवरचा शुक्रगुजार आहे. हे माझ्या मनात विचार आले. सुरुवातीला मला वाटायचं मी बेवडा आहे पण तेवढा नाही, कारण याला त्याच्या बापाने हाकलून दिले, मला नाही हाकलून दिलं. पण मी जेव्हा त्याच्याकडे या विजनने बघायला लागलो की तरी बरं माझ्या बापाने मला हाकलून दिलं नाही तर माझा पुढचा प्रवास हा असाच होता. या विजननी म्हणजे माझी बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यावर मला प्रॉपरली तो परमेश्वराचा आवाजाच्या अस्तित्वाचं जाणीव झाली. आणि मग पुढं काय झालं? दारू नाही पेलो पुढं. पण परमेश्वराच्या आवाजाचा उपयोग फक्त दारू न पिण्यासाठीच करून घ्यायचा असतो असं नसून, आता एकदा तुला परमेश्वर प्रसन्न झालाय ना रे मंदार? हो झालाय. मग आता पुरेपूर वापर करायचा त्याचा. म्हणजे काय करायचं? तो तू काही प्रश्न विचार तिथं त्याचं तुला उत्तर सापडणार. तुला कसलाही प्रश्न असू दे, तू त्या परमेश्वराला मनातल्या मनात विचार की समोरचा माणूस मोठ्या आवाजात सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी गेलो तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते व त्यावर मला त्या हायर पॉवरनी कशी उत्तरं दिली ते मी सांगायचा प्रयत्न करतोय आणि मी तिथं थांबणार आहे आज. माझा पहिला प्रश्न असा होता की माझी बायको माझ्याशी नीट वागत नाही, काय करू? थाडकन एकाने उदाहरण दिलं स्वतःचं आणि तो म्हणला नाहीच वागणार सुरुवातीच्या काळात, कारण तू इतके वेळा तिच्या मनावरती ओरखाडे काढलेले आहेत, इतक्या वेळा फसवलेले आणि ती शहाणी झाली आहे. आता पूर्वी ती तुझ्या प्रेमात आंधळी होती, आता ती शहाणी झाली आहे. मग तिथं तुम्ही ठरवायचे, बायको का आई का वडील का भाऊ का बहीण, तो तुमचा प्रश्न आहे. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे जो बोलणारा होता त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून असं सांगितलं
की आता बस झालं, आता तुला कोणी कडेवर घेणार नाहीये, आता तुला कोणी कडेवर घेणार नाहीये, असं तो त्याच्याबद्दल बोलत होता. आणि मी सावध झालो. आईला मग काय उपयोग आहे दारू सोडून? माझ्या मनातला प्रश्न. आता मला जर दुसरे कोणी मदत करणार नसतील तर मी कशाला दारू सोडू? तेवढ्याच समोरचा कोणतरी बोलता बोलता म्हणला, एवढं करून तुला जर प्यायची असेल तर पीत राहा, मरून जा. तुझी फाटली म्हणून तू इथं आलाय, तू थकलाय म्हणून इथं आलाय, तुला मदत पाहिजे म्हणून तू इथं आलाय. भीकही मागायची, मला चपाती नको, मला भाकरी दे, बटाटा भाजी असेल तर नको, वांग्याची भाजी दे, भीकही मागायची. असं असतंय वय, मिळतंय ते खा. एम आय करेक्ट? मी काय भिकारी आहे का? असा माझा मनामध्ये कायम प्रश्न असायचा. होय, दारूनी तुला भिकारीच बनवलं आहे, हे वाक्य मी तिथं ऐकलेले. हो, असं कसं म्हणता तुम्ही? अरे भिकारी म्हणजे जो दुसऱ्याकडनं पैसे घेतो आणि परत देत नाही तो भिकाऱ्याची व्याख्या कळली मला. मी तो फार जणांकडनं पैसे घेतले होते आणि दिले नव्हते, कळलं मला मी भिकारी आहे. माझे ऍब्सोल्युटली पाय जमिनीवर आणणारी वाक्य तिथं रोज ऐकायला मिळाली. म्हणून तो देव, म्हणून ती हायर पॉवर, आणि ती हायर पॉवर फक्त ए मध्येच असते असं नाहीये. हायर पॉवर ही माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मला माझ्या आईबापांनी सांगितलं, बाळा पिऊ नको. मी का ऐकलं नाही? मी का टांगलं त्यांना? कारण मी त्यांच्याकडे त्या हायर पॉवरच्या अँगलनी कधी बघितलंच नाही. ते माझ्यावर करत असलेल्या प्रेमाचा कायम मी गैरफायदाच घेतला. म्हणजेच वाईट कोण आहे? माझं वागणं. माझं वागणं का वाईट आहे? माझी संगत नाही का? म्हणजे कारण डोक्यामध्ये 2-4च प्रकारचे विचार. आज कुठं बसायचं, कोणाबरोबर बसायचं, कोण पाळणार, किंवा आज ओपनला काय येणार. हा, म्हणजे मी माझं सांगतोय, खरं आहे की नाही? किंवा आज कोणता वडा पहिला येणार. आता मला काय त्या वड्यातलं कळत नाही, पण म्हणजे इझी मनी कुठं मिळतील. विनाशाकडेच चाललो होतो. माझी घोडदौड विनाशाकडे चाललेली होती. आणि अशा वेळेला त्या विनाशापासनं मला जो वाचवतो ना, ती हायर पॉवर असते. पण मी माझ्यातच एवढा मशगूल वात्रेतूमध्ये की मला चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि मग त्या उपरवाल्यानी 2-4 आवाज न येणाऱ्या काठ्या ओढल्या आणि त्याचा स्पीड हा दरवेळी वाढतो बर का. पहिल्यांदा एकदा पाठीत मारून बघितलं त्यांनी, पुढच्या वेळेला बरगडी तोडली तरी शाणा नाही झालो मी. त्याच्या पुढच्या वेळेला मणक्यावर मारलं तरी शाण नाही झालो. मग माकड हाडावरती आघात केला, मग मला काही दिवस पडून राहावं लागलं. तरी जरा बरं वाटल्यानंतर मी शेपूट वर करून उधळतोच आहे. इतकं सांगून सुद्धा कळत नाहीये. मग हो आता पॅरालाइज. ऊपर वाले की लाठी का आवाज नहीं आता है, तरी सुद्धा तुला जिवंत ठेवलंय.
मग आता माझ्या पुढच्या आयुष्यात कसं होणार आहे? अरे चांगलं होणार आहे. देवानी तुझं काय वाईट करण्यासाठी ठेवलंय का तुला चांगलं? 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान सगळं आहे ना. एकदा मी प्रश्न विचारला होता आमच्या होसीला. होसी नावाचा एक 40 वर्ष सोबत असलेला आमचा मेंबर होता. गेला तो आता. स्टील सारखी बॉडी होती त्याची, स्टील सारखी. तो सांगायचा, अजिबात असं समजू नका आपण पूर्ण भिकारी झालेलो आहे. काय आयुष्यात आता काय राहिलंच नाही ना माझ्या. कधी मी पैसे मिळवणार, कसे पैसे मिळवणार. त्यांनी सांगितलं होतं, तुला पैसे पाहिजेत? म्हणलं हो. केवढ्याला विकतो बोल? डावा डोळा. 20,000 रुपयाला घेतो म्हटला. ऑपरेशनचा खर्च माझा. देतो का डावा डोळा? ही अडा आहे का म्हटलं. चला म्हणजे 20,000 तर आहेत तुझ्याकडं. मग उजवा 35 देतो म्हणला. उजवा चांगला आहे तुझा जास्त, देतो का? वेडा आहे का म्हटलं, डोळे कसले मागतो तू? चला म्हणजे 55,000 तर नक्की आहेत तुझ्याकडं. किडन्या 2 आहेत म्हणला तुला, एक दे की, काय बिघडलं? विकून टाकू आपण. हे येडा आहे का म्हटलं, किडनी कसं दे? अरे म्हणजे जे आहे त्याचे व्हॅल्युएशन कर ना, आणि आहे त्याचा उपयोग करून घे ना. आय एम टॉकिंग अबाउट हायर पॉवर. ही ती उच्च शक्ती होती जी मला सांगत होती तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे. सायकल तू चालवता येते की नाही तुला? हो येते. ही ये सायकल म्हणला, जा दूध टाकायला. मी आणि दूध घालायला? मी वेडा आहे का? काय झालं रे म्हणला, तुझ्यात आणि त्या दूधवाल्याच्यात काय फरक आहे? उच्च शक्तीचा आवाज. त्यालाही 2 पाय आहेत, तुलाही 2 पाय आहेत. त्यालाही 2 हात आहेत, तुलाही 2 हात आहेत. उठ आणि कामाला लाग. उच्च शक्तीचा आवाज. मी कामाला लागलो. मी पैसा मिळवायला लागलो. मला पहिला पगार दिवसाला 20 रुपये मिळाला. मागच्या वेळी सांगितलं होतं. आणि त्यातला 1 रुपया न खर्च करता मी ते पैसे बायकोच्या हातात नेऊन दिले. का रे, का दिले नेऊन? उच्च शक्तीच्या आवाजाच्या अनुषंगाने आता मी वागायचं ठरवलंय. हो मला कळलं तो म्हणजे तो देवासारखाच आहे, तो देवासारखाच आहे असलं काहीतरी बोलायचो मी. अरे तो देवासारखा आहे म्हणजे देवासारखं तुला काहीतरी मार्गदर्शन करतोय. हो ना, खरंच देवासारखं आहे. वागणार कधी बेटे तू? तू वागला तर बोल तो देवासारखा आहे. उगा आपलं काहीतरी तोंड वर करून बोलायचं, खांदे उडवून बोलायचं, खोटं खोटं हसायचं. बंद कर. स्वतःकडे बघ. स्वतःच्या वागण्यात बदल कर, तुला सांगतोय मी. हो पण आता मी ठरवलं. ठरवू नको. ठरवायची वेळ गेली, आता वागायची वेळ आली आहे. कोणी सांगितलं रे? हायर पॉवरनी सांगितलं. आपल्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आजच्या तारखेला हायर पॉवर अस्तित्वात आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. ती जाणीव नुसती असून उपयोग नाही, त्या जाणीवेला कृतीची जोड जर का मी दिली तरच
परमेश्वर पुढच्या वेळेला आपल्या पाठीशी उभा राहतो. असा माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. मग नाही वागलं तर काय? तो देव म्हणतो भोग आपल्या कर्माची फळे. आता एवढं सांगून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल कुठेही देव, तर मग हातात कटोरा घ्यायचा आणि फिरायचं. नाहीतरी आपल्या आयुष्यात तेच चाललं होतं पूर्वी. आता एकदा परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, नाही पण आता मी चांगलंच वागायचं ठरवलंय. परत तेच ठरवू नको. तू आजच्या दिवसात नीट वागायचा प्रयत्न कर. चांगलं मरू दे, वाईट वागणं तर बंद कर, खोटं बोलणं तर बंद कर. मी केलं बाबा, मला लागोपाठ 2 दिवस एकही शब्द बोलता आला नाही, कारण मी बोलायचो म्हणजे खोटंच बोलायचो ना. 3ऱ्या दिवशी मी काहीतरी खरं बोललो. अजूनपर्यंत त्यानंतर खोटं बोललेलं नाही बोलत. अरे मी खरंच नाही खोटं बोलत. वेळच नाही येत खोटं बोलायची. म्हणजे दारू पित नाही म्हणून खोटं बोलायची वेळ येत नाही असं नाही. सगळं खोटं बोलून संपलेलं आहे रे. आता काय खोटं बोलायचे? आता कुठलीही गोष्ट चोरून करत नाही. कशाला चोरून करायची? आपोआप वागण्यात बदल झालाय. का? ऊपर वाला देख रहा है. परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत मी वाईट वागूच शकत नाही. आता मी जर का दारू प्यायला गेलो तर माझा देव माझ्या समोरच्या टेबलावर बसून बघणार आहे. अगो बयो, तर त्याच्या समोर कुठं दारू पितोय येडे. आता रस्त्याने जाताना मी रंगीत साडीकडे बघून परत तिथं चकरा मारायला लागलो तर ती हायर पॉवर माझ्यावर लक्ष ठेवून आहे. बरोबर बोलतोय का? आयडेंटिफिकेशन. मी यालाच का विचारलं, याला आयडेंटिफिकेशन मिळालं. विषय असा चाललाय परमेश्वराच्या अस्तित्वाचा. जोपर्यंत मी त्या परमेश्वराच्या अस्तित्वाच्या साक्षीने जगतोय तोपर्यंत माझ्या वागण्यात चूक होत नाही असा माझा अनुभव आहे. आणि मी जर चुकीचं वागलो नाही तर मला चुकीचे फटके बसत नाहीत. ठीक आहे? त्यामुळे हायर पॉवर ही कार्यरत असते, ती आहे आणि ती राहणार आहे. प्रश्न फक्त आपल्या व्हिजनचा आहे. त्यामुळे आज झालेल्या ग्रुपवरती सगळ्यांनी विचार करा आणि आउटपुटसाठी काहीतरी लिहा. रे ठीक आहे? ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. चलो, थँक्यू.